माझी मुलगी वाचवायला मी माझं राहतं घर जे साऊथ बॉम्बेमध्ये आहे ते विकेन आणि भाड्याने राहीन, पण अख्खा पैसा मुलीवरती लावले म्हणून मुलगी मला वाचवायची. आणि काही लोक असेही बघायचे ज्यांना सिंपॅथी असायची, अरे अरे बिचारी इतकी सुंदर आहे, तिच्यासोबत असं झालं. आणि काही लोक तोंडावर येऊन पण बोलायची. काही लोक म्हणजे आम्ही नाही ते बसायच्या बाजूला, वा दुसरीकडे जाऊन उठून बसायचे. मी जाऊन मुंबईमधून ऑडिशन द्यायला गेली तेव्हा बिकनी घालायची होती आणि मी अगदी मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करते. बिकनी घालणं तेव्हा 17 मध्ये ते कॉन्सेप्ट फार असं वेगळं होतं. अप्सरा करून गाणं आम्ही केलं, मी ती आकाशात राहते जशी ती अप्सरा. आणि माझ्या मम्मीसाठी मी अप्सरा आहे. तिने ते गाणं ऑलरेडी, तिने मम्मी रायटर आहे, तिने ऑलरेडी कविता लिहिलेली होती माझ्यावरती. तुम्ही काय बघता की एक म्हणजे कलर जिचा काळा आहे, जी मुलगी जिची हाईट कमी आहे, हो, जिचं जरा वेट जास्त आहे किंवा हेल्दी म्हणता येईल आपल्याला, तर ह्या मुलींना जागा आहे का ह्या इंडस्ट्रीत? आज आपल्याकडे एक अशा स्पेशल गेस्ट आल्या आहेत, व्हेरी स्पेशल म्हणता येईल, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं, ज्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने देखील सन्मानित केलं गेलंय आणि मॉडेलिंग इंडस्ट्रीची एक परिभाषा त्यांनी थोडक्यात बदलून टाकली आहे. आणि आज खूप मोठं नाव त्यांनी त्या ठिकाणी कमवलंय आणि खूप चांगल्या प्रकारे त्या कार्यरत आहेत. आणि त्यांचं भविष्यातील जी कामं आहेत ती पण त्यांची डिझाईन आहेत ऑलरेडी, आणि त्या पण त्या चांगल्या पद्धतीने पुढे नेतील. आपल्याकडे सौंदर्याची परिभाषा सांगण्यासाठी आज मिताली मॅम आल्यात. मॅम, आपलं स्वागत आहे. थँक्यू. मॅम, तुमच्यासाठी सौंदर्याची डेफिनेशन काय? सौंदर्याची डेफिनेशन माझ्यासाठी अशी आहे की सौंदर्य हे तुमच्या बाह्य रूपात नसून तुमच्या अंतर्मनातून येणारं जे सौंदर्य तुमच्या चेहऱ्यावर जेव्हा झळकतं ते म्हणजे सौंदर्य आहे ॲक्च्युली. आणि ही जी डेफिनेशन आहे ही मी मॉडेलिंग क्षेत्रामध्ये पूर्णपणे एक प्रॉपर जो टिपिकल स्टिरियोटाइप्स आहे, गोरेपणा ही सुंदरता, भारतीय जे मेंटॅलिटी आहे त्याचा, तर त्याचं मी स्टिरियोटाइप ब्रेक करण्यासाठी मॉडेलिंग क्षेत्र निवडलं आणि तिथे मी हा स्टिरियोटाइप ब्रेक केला. आणि मी ती फर्स्ट इंडियन आहे जिने हे कृत्य केलेलं आहे. की एवढी हिंमत केली आहे की धाडसीपणाने की सर्वांसमोर जाऊन एक नवीन व्याख्या तयार केली. पण तुम्ही केलंय, हो, लोकांनी ऍक्सेप्ट केलंय? बऱ्यापैकी लोक ऍक्सेप्ट करतात आहेत. आणि अजूनपर्यंत मी जेवढं घरापर्यंत पोहोचायला पाहिजे प्रत्येक सर्वसामान्यापर्यंत तेवढी अजून मी पोहोचलेली नाही आहे. आणि ते पोहोचण्यासाठी मी अजून प्रयत्न करते. ते म्हणजे प्रयत्न अजून चालू आहेत आणि चालू राहतील. अच्छा, हे जे तुमच्या चेहऱ्यावर, चेस्टवर जखमा दिसतात ते काय? जेव्हा मी 5 वर्षाची होते तेव्हा मी म्हणजे खाली गरम पाणी होतं आमच्या, म्हणजे मी माझ्या मामाच्या घरी होते. मम्मी पोलीस ट्रेनिंगला गेली होती. तर मी शिडीवरून खाली उतरताना माझा पाय घसरला आणि खाली गरम पाण्याचा टोप होता. तर माझा हात लागला टोपाला कारण माझे पाय घसरल्यामुळे, आणि टोप त्या साईडला उडाला आणि पाणी माझ्या अंगावर येऊन उडालं. तर ते अवघं स्किनवरती भाजलं होतं, पण मी नायलॉनचा फ्रॉक घातल्यामुळे त्याला केन होता आणि तो केन लिटरली माझ्या अंगात, माझी स्किन एकदम सॉफ्ट होती, तो पूर्ण आतमध्ये घुसला लिटरली. तर तेव्हा मी जोरात किंचाळले. ऑफकोर्स ते पेन खूप असं बेरेबल नव्हतं. तर लोक जमा झाली आणि मला असं वाटलं की माझ्याकडून काहीतरी खूप मोठी चूक झाली आहे, कारण की मी घाबरले. मी बोलले आता मी घाबरून चालणार नाही. मी उभी राहिले आणि माझे मामा आले कैची घेऊन. त्यांनी फ्रॉक कापायला सुरुवात केली, पण मी म्हणजे असं लिटरली असं हाताने असं बाहेर काढायला सुरुवात केली आणि ते खूप म्हणजे पेनफुल होतं. बट मला असं होतं की माझ्याकडून काहीतरी झालंय आणि आता माझं काहीतरी खरं नाही, आता मला ओरडा पडणार. त्या भीतीने मी तो केन काढायला सुरुवात केली होती. तर त्यानंतर मग मला तिथे डॉक्टरकडे नेण्यात आलं, जिजा हॉस्पिटलला. आणि तिथे नेल्यावरती असं होतं की म्हणजे लहान मुलगी आहे, आपण हिला बर्न युनिटला नाही ठेवू शकत, विचित्र पेशंट्स असतात. तर तिकडे तिला जर काय आपण ठेवलं तर ती घाबरून जाईल. म्हणून डॉक्टरने काय डिसिजन घेतलं की 7 दिवसामध्ये ही जखम बरी होणारी आहे, तर आपण हिला लहान मुलांच्या जनरल वॉर्डमध्ये ठेवूया. तर मामा बोलले की ठीक आहे, चालेल, हरकत नाही. शिफ्ट केलं. बट तिकडे काय झालं, मला म्हणजे एवढे नातेवाईक भेटायला आले आणि बर्न पेशंटला जेव्हा तुम्ही भेटायला जाता त्याने काय होतं माहितीये का, इन्फेक्शन स्प्रेड होतं. आणि ते इन्फेक्शन माझ्या पूर्ण बॉडीच्या डॉक्टरांनी रिस्ट्रिक्ट केलं होतं सर्वांना की आतमध्ये जायचं नाही. बट लोक ऐकत नाही. लोकांना ते असं, अरे असं कसं झालं, बिकॉज आदल्याच काही दिवसापूर्वी मी स्टेजवर डान्स केला होता. बुद्ध जयंती होती आणि मी डान्स केला होता. मग सर्वांना असं कौतुक होतं की अरे ही मुलगी किती छान डान्स करते, तिची आई नसताना सुद्धा, एवढी लहान असून पण. त्यामुळे लोकांना कुतूहल होतं, म्हणून लोक बघायला आली होती. आणि त्यानंतर मग ते इन्फेक्शन एवढं डीप गेलं माझं की मी डायरेक्ट कोमामध्ये गेली. आणि मग मी 11 days कोमामध्ये होती. आणि मग त्यानंतर मी
कोमामधून म्हणजे माझी मम्मा आली तेव्हा पोलीस ट्रेनिंगवरून, मला कळवण्यात आलं की असं सांगितलं नाही की मुलीला थोडंसं सांगितलं, तिला असं सांगितलं की काही नाही, हरकत नाही, तुम्हाला म्हणजे तुमच्या मुलीला थोडंसं लागलंय तर तुम्ही या इकडे. आल्यावर मम्मी जेव्हा माझी कंडिशन पाहिली तर मम्मी जागेच खाली पडली म्हणजे बघूनच. आणि मग तरी सुद्धा त्याच्यातून तिने कमबॅक केलं, ओव्हरकम केलं की नाही आता मला काहीतरी हालचाल करावी लागेल. सर्व नातेवाईक जमले होते. मम्मी बोलली की मम्मीला सर्व असं बोलले की आता झालं, संपलंय, बॉडी कॉर्नरला गेली यायची, 1 तासामध्ये संपून जाईल. फक्त माझं इकडचं हार्टबीट चालू होतं ऑलमोस्ट, बाकी पूर्ण बॉडी म्हणजे थंड पडली होती. तर मम्मी बोलली की काय करायचं, पप्पांना विचारलं. पप्पा बोलले तू जे बोलशील ना तुझ्या निर्णयाला मी सहमत आहे. तर मम्मी बोलले की नातेवाईक बोलतात आपले सर्व, सक्के काका सुद्धा माझे, ते पण बोलले की हिला जर का जगवलं, ही जगून अधू होणार, परत फ्युचरमध्ये हिच्याशी कोण लग्न करणार, हिचं भवितव्य काय, त्यातून मुलगी आहे. आणि 99 मध्ये मुलगी जगवणं ही संकल्पना ऑलमोस्ट नाके बराबर होती. तर मग मम्मी बोलली की ठीक आहे, तरी सुद्धा मला माझ्या प्रयत्न नाही सोडायचे, मला माझी मुलगी कशीही असेल पण मला जिवंत पाहिजे. तर तिने डॉक्टरांना रिक्वेस्ट केली तिकडच्या की काय करू शकतो आपण ह्यासाठी. डॉक्टर बोलले की मी गव्हर्नमेंटमध्ये आहे, त्यामुळे मला काही डोसच्या लिमिटेशन येतात, तर तुम्ही जर का प्रायव्हेटला जर ट्राय करू शकत असाल तर तुम्ही ट्राय करा. तर मम्मीने मग मला मसिना हॉस्पिटल आहे जिथे प्रायव्हेटला शिफ्ट केलं गेलं. तिकडे मी 11 डेज कोमामध्ये होते आणि देन त्यानंतर मी 11 डेजचं स्वतःहून पाणी मागितलं. आणि त्यानंतर ही स्टोरी मला मम्माने सांगितली बिकॉज ते 11 डेज मला आठवत नाहीये, बाकी मला सर्व आठवत आहे, कसा इन्सिडेंट झाला, काय झाला ते मला पूर्ण होतं ना, ते माझ्या हुबेहूब डोळ्यासमोर ते चित्र आजही जिवंत आहे. पण 11 डेज मम्मी सांगते की मी कोमामध्ये छाया डान्स पण करत होती, कारण ते माझं फेवरेट सॉन्ग होतं त्यावेळेसचं. आणि मग 11 डेज मी पाणी मागितल्यावरती डॉक्टर वॉज अमेज्ड की हे कसं शक्य आहे की ही पाणी मागते, असं म्हणजे पॉसिबलच नाही. त्यांनाही वाटलं नव्हतं की ही मुलगी जगू शकेल की सर्व्हाइव्ह करू शकेल. तर डॉक्टर बोलले की ठीक आहे, तिला ना तिची विलपॉवर खूप स्ट्रॉंग आहे, तिला जगायची खूप इच्छा आहे, तर ती तिचे प्रयत्न करते, तर मी माझे प्रयत्न करेल. डॉक्टरांनी मम्मीला विचारलं की तू काय करू शकते तुझ्या मुलीला वाचवायला, कारण की हे प्रायव्हेट आहे आणि तू किती खर्च करू शकते. आणि त्या फायनान्शियल पोझिशन इतकीही स्ट्रॉंग नव्हती, त्यामुळे खर्च थोडं टेन्शनचंच काम होतं. तर मम्मीने बोलली की माझ्याकडे सध्या माझे दागिने आहेत आणि मग दागिन्याचे काही येतील 4-5 लाख रुपये. त्यावेळी 4-5 लाख म्हणजे मोठी अमाऊंट होती. तर ते बोलले शक्यच नाही, तिची एक टाईमची सर्जरी 3,20,000ची आहे जर करायला घेतलं तर तुला काय करणार तू. तर मम्मी टेन्शनमध्ये आली. पण मम्मीने न डगमगता ती काय बोलली माहितीये, बोलली माझी मुलगी वाचवायला मी माझं राहतं घर जे साऊथ बॉम्बेमध्ये आहे ते विकेन आणि भाड्याने राहीन, पण अख्खा पैसा मुलीवरती लावला, पण मुलगी मला वाचवायची आहे. तर डॉक्टरांना एवढा आनंद झाला ना, ते बोलले माझ्या इतक्या वर्षाच्या करिअरमध्ये मुलगी वाचवणारी पहिली आई बघतोय मी. कारण की म्हणजे मुलीला वाचवणं सरळ होतं की मारून टाका, आम्हाला लिटरली होतं इंजेक्शन देऊन मारून टाका, पण तुमची आई म्हणजे लाईक माझी मम्मा अशी होती की जी बोलली मला मुलगी वाचवायची आहे. तर डॉक्टर बोलले आजपासून माझी स्वतःची डॉक्टर फीस पूर्णपणे माफ असेल, तुम्ही फक्त जेवढं हॉस्पिटल एक्सपेन्सेस असतील ते तुम्ही फक्त पे करत जावा. तिथपर्यंत तुम्ही पोहोचल्या, तिथून बाहेर पण पडल्या त्या घटनेतून. सायकोलॉजिकल काय इम्पॅक्ट झाला तुमच्यावर? सगळ्यात पहिला मोठा जेव्हा मी घरी आले, पहिले मला घरी जायची खूप एक्साइटमेंट होती आणि त्याच हॉस्पिटलमध्ये ना मला लहानपणापासून आरसा ही गोष्ट फार आवडते, फार. म्हणजे मला असं की मी 2-2 मिनिटाला, आजही मी 2-2 मिनिटाला आरशामध्ये बघते. तर तिकडे हॉस्पिटलला मला ओटी मध्ये घेऊन जाताना ना आरसा होता, मला एक्साइटमेंट होती की मला आरशात बघायचे. आणि ती लोक मला ना स्ट्रेचरवरून येणारे जे म्हणजे मामा होते, मामा लोक मला आरसा दाखवायचे नाही, त्यांना वाटतं मी घाबरेन, दाखवायचंच नाही. मग मला एक्साइटमेंट होती घरी आल्यावर सगळ्यात पहिला आरसा बघायची. पण मी घरी म्हणजे जेव्हा मला घेऊन गेले सगळे जमा झाले होते, म्हणजे मी BIT चावलमध्ये राहत होती, तर आमच्या बिल्डिंगमध्ये समोरासमोर रूम होते, सर्व नेबर जमले होते मला बघायला. तर ती लोक असं जणू एखादं म्हणजे असं काही व्यक्ती कोण घरी आलाय त्यांना पण क्युरिओसिटी होती बघायची. मी गेले, मी जाऊन स्वतःला पहिला आरशामध्ये असं पाय वर करून 2 पायचे वर केले, आरशामध्ये पाहिलं आणि मी स्वतःला हसले बघून. आणि मला आनंद कसला होता की मी जिवंत आहे, मला हा आनंद जास्त होता. आणि घरी मी पुन्हा परत आली आहे, हा आनंद तेवढा द्विगुणित होत होता माझ्यासाठी. त्यामुळे मी तेव्हा असा विचार नाही केला की स्कार्सचा, तेव्हा मला तेव्हा असं वाटत होतं की हे बरं होईल, मला तर लागलंय ना, तर मी ते बरं होऊन जाईल, असं माझं माइंडसेट होतं. बट तेव्हा मला माहित नव्हतं की हे स्कार्स माझ्यावरती लाईफ टाईम राहणार आहेत, हे मला माहित नव्हतं त्यावेळी त्या क्षणाला. कारण की अवघं 5 वर्षाचं वय होतं, मला काय कळत होतं, मला एवढं माहिती होतं की मी बरी होणार आहे.
तुम्ही नक्कीच सुरुवातीपासून आधी पण सांगितलं की विल पॉवर तुमची स्ट्रॉंग आहे. त्यानंतर तुम्हाला आरशात बघून आनंद वाटला आणि तुम्हाला असं पण वाटलं की जगले मी. त्यानंतर पण तुम्हाला खूप काही साऱ्या गोष्टी फेस कराव्या लागल्यात. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करत असताना लोक कोणत्या पद्धतीने पाहायचे? जेव्हा मी कॉलेज हम्म. सुरू झालं तर कॉलेजमध्ये सिडनेम होतं हम्म. आणि मला ट्रॅव्हल करावं लागायचं म्हणजे लाईक डॉकॅट टू सीएसटी वरून मग मी चालत चर्चगेटला जायची आणि तो जो दरम्यानला जो काळ होता ना, लोक माझ्याकडे लिटरली अशा म्हणजे इतक्या विचित्र नजरेने पाहायची ना, की म्हणजे की जणू की मी काही चूक केली आहे किंवा मी काहीतरी एखादा घाणेरडा गटाराचा प्रकार आहे अशा टाईपने लोक बघायची. आणि काही लोक असेही बघायचे ज्यांना सिम्पॅथी असायची, अरे अरे रे बिचारी इतकी सुंदर आहे, तिच्यासोबत असं झालं. आणि काही लोक तोंडावर येऊन पण बोलायची. काही लोक म्हणजे आम्ही नाही ते बसायच्या बाजूला, वा दुसरीकडे जाऊन उठून बसायचे. असे एक्सपिरियन्स घेतलेत. तर काही लोक येऊन बोलायचे, ए तुला ते फुलं तुझे कपडे नाही घालता येत का ग, असेही बोलायचे. अचानक भयानक, म्हणजे तुमचं माझं काही नातं नाहीये, डायरेक्ट येऊन डायरेक्ट तुम्ही एखाद्याबद्दल रिव्ह्यू देताय. आणि ज्या बघणाऱ्या नजरा होत्या त्या नजरा खूप टोचणाऱ्या होत्या त्यामध्ये. सिंपती चांगली वाटते का? बिलकुल नाही. मला सिम्पथीच नव्हती घ्यायची ना, म्हणून मी मॉडेलिंग क्षेत्र निवडलं. कारण की म्हणजे असं होतं की लोक म्हणजे ज्या प्रकारे माझ्याकडे बघायचे ना, की अरे हिला कसं झालंय, ही कशी दिसतेय, यक वाटतंय किंवा काय. कारण की माझ्या राईट हँड साईडला मार्क आहे आणि मी स्लीवलेस घालायची. कारण की माझा माइंडसेट काय होता, तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही डोळे झाका, माझा प्रॉब्लेम नाही आहे. माझे कपडे हा माझा अधिकार आहे, मी काय घालायचा हा मला संविधान घटनेतूनच मिळालेला आहे, की मी काय घालायचं हा पूर्णपणे माझा विचार आहे. तुम्ही मला सांगू नाही शकत मी काय घालायचं. तर त्या सिम्पॅथीच्या नजरा होत्या, मला त्या नजरा बदलायच्या होत्या. कारण की कसं होतं ना, एक समहाव तुम्ही एक विक्टीम फील करायला लागता. ज्या आपण ना स्वतःला तेव्हा तोपर्यंत विक्टीम नाही समजत, जोपर्यंत आपल्याला समोरचा आपल्याकडे बघत नाही त्या नजरेने. जेव्हा तो बघतो ना तेव्हा आपल्याला ती कमी फील व्हायला लागते, की यार माझ्यात काही कमी आहे का. तर मला त्या नजरा बदलायच्या होत्या म्हणून मी मॉडेलिंग क्षेत्र निवडलं. आता मॉडेलिंग मध्ये तुम्ही बरंच तुमचं मोठं कर्तृत्व आहे. सुरुवातीला मॉडेलिंग मध्ये ज्यावेळेस तुम्ही आल्या काय विचार होता आणि ते सुरुवातीचा जो फेज होता मॉडेलिंगचा तो सोपा होता का? बिलकुल नाही. कारण की मी एक जग माझ्या म्हणजे जग असं म्हणजे अपोजिट उभं आहे आणि मी एकटी अपोजिट उभी आहे असा क्षण होता तो. आणि मी जेव्हा माझी मास्टर्स डिग्री कंप्लीट केली आणि त्यानंतर मी ICWला ऍडमिशनही घेतलं. आणि म्हणजे मी क्लेवर स्टुडंट असल्यामुळे मला म्हणजे असं अभ्यासामध्ये पण मी तेवढीच हुशार होती. तर मला असं होतं की मी काय करू, मी पुढे जाऊन जॉब करू, माझ्या फॅमिलीला जॉब करून सपोर्ट करू की काय करू. बट मला ना सतत डोक्यामध्ये ना म्हणजे असं होतं की नाही, मी ना जेव्हा जन्म घेतला आहे ना आणि मी एवढी वाचली एवढ्या सगळ्या प्रकरणातून, तर मी काहीतरी सिद्ध करण्यासाठी ह्या अर्थवरती अजून जिवंत आहे. तर मग मला असं होतं की मी काय करू शकते. आणि इतिहास आवडता विषय असल्यामुळे इतिहासामध्ये पाहिलं तर शिवाजी महाराज, डॉक्टर BR आंबेडकर ह्या लोकांनी कसं सर्व्हाइव्ह केलं, की तेही जनतेच्या एकट्या अपोजिट उभे होते. तर मीही सध्या त्या सिच्युएशनमध्ये आहे की मी एकटी उभी आहे सर्वांच्या अपोजिट आणि मला सिद्ध करायचं आहे की मी काय आहे, तर मी काय करू शकते. आणि ह्या ज्या नजरा होत्या मला ह्या बदलायच्या होत्या. तर मी विचार केला की डान्सची आवड लहानपणापासून होती. त्यातून मी कथ्थक क्लासिकल शिकले होते, बरेच स्टेज शोही केले क्लासिकलचे. तर त्यामुळे आवड हीच होती की अभिनयाची, नृत्याची. तर मग मी त्यामध्ये जाऊ तर कसं जाऊ. आणि डान्स करून मी तेवढं पॉप्युलर नाही होणार असं माझं म्हणजे सौंदर्याचं मी डिफाईन नाही करू शकत डान्सिंगमध्ये असं मला वाटत होतं. तर मी ऍक्टिंगमध्ये जाऊ, तर ऍक्टिंगमध्ये गेलं तर ही लोक मला घेतील का. आणि घेतलं जरी, मी ऑडिशन्स दिले, मला घेतलं जरी, तरी मला काय म्हणून घेतील की अरे ही भाजलेली एखादा भूताचा रोल किंवा एखादा विक्टीम असलेली मुलगी जिच्यावर ऍसिड फेकलंय किंवा असं काहीतरी असे रोल मला भेटतील. तर मी असं नाही करू शकत, मला असं रोल नाही पाहिजे. तर मला असा रोल पाहिजे की मला रोल नाही, मला रोल मॉडेल होता येईल असं मी काय करू शकते. तर मी ह्यावरती निर्णय घेतला की मी मॉडेलिंग क्षेत्रामध्ये जाईल. कारण की माझी हाईट ही छान होती, त्यामुळे लोक लहानपणी मुलाची काही लोक असे म्हणजे हाईट छान आहे, तर त्याचा बेनिफिट मी घेतला की मी मॉडेलिंग क्षेत्राला निवडलं. कारण की मला सौंदर्याची डेफिनेशन बदलायची होती. त्यामुळे मी बोलले की ठीक आहे, मॉडेलिंगमध्ये मी जाईन. एकतर ते लोक मला घेतील किंवा मला काढून टाकतील. पण जर मी प्रयत्नच नाही केला की म्हणजे जाऊन की म्हणजे मी प्रयत्न नाही केला तर मी हरले. समजणारच नाही ना पुढे काय होणार आहे. तर मी गेले. सगळ्यात पहिलं मी एक ऍड पाहिली सोशल मीडियावरती, फेसबुकवरती, मुंबईची सुकन्या करून. त्यामध्ये एका मुलीला डान्स, ऍक्टिंग, मॉडेलिंग
असे ती निघून आले पाहिजे. आणि जर का कोणाला डान्स नसेल तर सिंगिंग सबस्टिट्यूट, अच्छा. म्हणजे टॅलेंट पाहिजे, पण मॉडेलिंग कंपल्सरी पाहिजे होती. हम्म. तर मी बोली मराठी पण आहे आणि करू का, एकदा करून बघू का. तर तो रियालिटी शो होता जो मी मराठीवर येणार होता. बर. तर मी बोली की ठीक आहे, डिसाईड केलं, त्याचा फॉर्म फिल केला, घरी सांगितलं की असं असं आहे. आणि नेमकं त्याच वेळेस पप्पांचा आईचं ऑपरेशन झालं होतं. मग आता माझ्या मनात असं की पप्पांचं ऑपरेशन झालं आणि मी ऑडिशन द्यायला जाऊ. तर मम्मी बोलली की काही नाही, हरकत नाही, जा तू, एवढं काय सिरियस नाही आहे ती गोष्ट, तू जाऊ शकतेस. गेली ऑडिशन द्यायला, ऑडिशन दिलं, घाबरतच गेली होती, ऑडिशन दिलं आणि विचार करत होते घेतील ही लोक की नाही घेतील. डान्स तर माझा म्हणजे छानच होता, नो डाऊट, कारण की शिकले असल्यामुळे डान्स मला छान होणारच होता. पण मॉडेलिंगमुळे आणि ह्या जखमांमुळे मला असं होतं की ती लोक मला एक्सेप्ट करतील की नाही. तर मला रिजेक्शन आलं होतं, मला साईडला ठेवलं होतं, बाकी सगळे अनाऊन्स केले होते. मग प्रोड्युसर आणि डायरेक्टर डिस्कशन करत होते आणि मग शेवटचं ना माझं अनाउन्समेंट केलं की मिताली सोनवणे, यू आर इन टॉप 30. ओके. टॉप 30 अनाऊन्स केलेलं आहे. टॉप 30ला मला 30 वाला प्लेसमेंट मी आली. आणि मग त्यानंतर कॉम्पिटिशन सुरू झालं आणि तिकडच्या मुलींनी मला छान ट्रीट केलं. असं तिकडच्या मुलींनी असं नाही केलं की हिला काय झालंय किंवा काय. छान, म्हणजे कॉम्पिटिशन खूप हेल्दी झालं. राऊंड झाले डिफरंट डान्सचे, मॉडेलिंगचे. आणि मग शेवटचा दिवस आला फिनाले, ग्रँड फिनालेला. दीपाली सय्यद आणि पद्मजा फेनानी जे मॅम आहे त्या दोघी जणी होत्या पॅनलवरती. आणि मग त्या लोकांनी पण काय केलं माहितीये का, जर माझा परफॉर्मन्स जर काय टॉप 3ला डिझर्व करत होतं, त्या लोकांनी मला टॉप 3 प्लेसमेंट नाही दिली त्या ऑर्गनायझेशनने. तर दीपाली सय्यद मॅमलाच ते असं वाटलं की यार हे अनफेअर होत आहे. तर मग त्यांनी काय केलं, जजेस चॉईस करून मला एक सेपरेट अवॉर्ड दिला. असं केलं गेलं. तर मला त्यावेळेस आनंद झाला होता, बट नंतर मी इमॅजिन केलं ती गोष्ट की मी टॉप 3 पण डिझर्व करत होती. मला नॉर्मल टॉप 3 नाही दिलं या लोकांनी, मला सेपरेट फॅलिसिटेट केलं गेलं, एक ज्युरी अवॉर्ड म्हणून केलं आणि तो अवॉर्ड दिला. आणि त्या म्हणजे अवॉर्ड दिल्यानंतर जे प्रोड्युसर होते ते डॉक्टर होते आणि जे डायरेक्टर होते ते पण डॉक्टर होते. तर त्यांनी मला एलरिओ करून क्लिनिक आहे, त्या डॉक्टरांनी मला रेकोस्मा सर्जरी ही गिफ्ट केली. रेकोस्मा म्हणजे लेझरने तुम्हाला ते थोडं स्कार्स तुमचे ब्राईट केले जातील, थोडे प्लेन केले जातील. तेव्हा ते फार लाईक असे काळसर होते, तर ते तुम्हाला थोडे ब्राईटनेस वाढवतील, स्किनला थोडं छान टेक्स्चर येईल, असं ते सर्जरी होती. तर तेव्हा ऐकून छानही वाटलं, मम्मीलाही छान वाटलं की माझ्या मुलीला असं भेटलं. मग आम्ही त्याचे एक हेअरिंग करायला औरंगाबादला गेलो. ते आपल्या ऑल ओव्हर इंडियामध्ये ती मशीन फक्त 2च ठिकाणी, एक दिल्ली आणि औरंगाबाद. तर मला औरंगाबाद जवळ होतं महाराष्ट्रामध्ये, म्हणून मी औरंगाबादला गेले आणि ती ट्रीटमेंट घ्यायला एक सेटिंग केली मी त्याची रेझरची. तर लिटरली माझा फेस आहे ना एवढा सुजला होता, एवढा. आणि त्याचे पिल्स नंतर ना ते कसं माहितीये का, त्याचे पिल्स निघतात असं, म्हणजे लाईक स्किन अशी पिल ऑफ होते, असं पिल ऑफ होऊन ते सगळं निघायला लागतं आणि मग तो सेटल डाऊन व्हायला लागतो. बट ते मी एक सेटिंग केली, 2 सेटिंग केल्या त्याच्या, आणि मला रिअलाइज झालं की मी असं का करते, मी असं का वागते. म्हणजे मी आहे जशी सुंदर आहे, मी अजून म्हणजे सुंदर, मी जी डेफिनेशन प्रूव्ह करायला गेली आहे जगाला, मी याच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळं करत चालली आहे. तर मला फील झालं की मी चुकीचं करते, मी नाही केलं पाहिजे. थांबवलं. दुसऱ्या सेटिंगला मी बोलले की डॉक्टरला मला नाही करायचं हे, मी जशी आहे तशी मी सुंदर आहे. आणि मम्मीला पण बोलली, मम्मी मला नाही करायचंय. मम्मी बोलली ठीक आहे, ही सर्वस्व तुझा निर्णय आहे की तुला काय करायचंय. मग ते मी थांबवलं आणि ते ऑपरेशन मी नाही केलं, कारण की मला असंच राहायचं होतं. आणि त्यानंतर मग मी डिसाईड केलं की मी अजून फक्त हे महाराष्ट्रापुरतं रियालिटी शो डिपेंड होता. आणि अनलकीली बोलू आपण, तो शो आलाच नाही टीव्हीवरती, कारण की मी मराठी चॅनलच बंद झाला. आय डोंट नो रिझन काय होतं बिहाइंड इट, बट चॅनलच बंद झाला. त्यामध्ये शो नाही, प्रमोज पडले, शोचे प्रमोज पडले आणि त्यानंतर शो बंद झाला. अदरवाईज मी त्याच वेळेस लोकांपर्यंत पोहोचले असते बऱ्यापैकी. पण माझं लक म्हणावं की बॅड लक माहिती नाही, तो तिकडे आला नाही. काही गोष्टी अशा पण घडतात की आता नाही मिळत, पुढे जास्त मिळतं. बरोबर, ह्यावर मी खूप बिलीव्ह करते, कारण की त्यानंतर ह्या शोज नंतर मी आहे ना मिस युनिव्हर्स इंडिया जे आहे, तर मी विचार केला की मी फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता मी मोठा विचार करते. मग मी बोलली मोठा म्हणजे इंडिया लेवलवर जाऊया. मग मिस युनिव्हर्स इंडिया सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे जगातला, देशातला नाही, मिस युनिव्हर्स वर्ल्ड सगळ्यात मोठा आहे. तर मी इंडियामध्ये जर काय कम्पीट करेल तर भले ते लोक मला घेतील नाही घेतील, पुन्हा तोच प्रश्न उभा राहिला. मी जाऊन मुंबईमधून ऑडिशन द्यायला गेली, तेव्हा बिकिनी घालायची होती आणि मी अगदी मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करते.
बिकनी घालणं तेव्हा 17मध्ये ते कॉन्सेप्ट फार असं वेगळं होतं. आता तरी ते फार नॉर्मल झालेलं आहे, पण 17मध्ये ते कॉन्सेप्ट थोडंसं होतं की अरे कसं. तर मम्मीला मी विचारलं, मम्मी मला कॉम्पिटिशनला जायचं आहे, तर तुला काय वाटतं की हा कॉम्पिटिशन बिकनी राऊंड आहे तर मी करू का. तर मम्मी बोलली की ठीक आहे, पण तू तयारीने जा, कारण की जर का तू बिकनी घालून उभी राहशील ना तर तुला एक तर खूप प्रमाणात ट्रोल होईल किंवा तुला लोक सपोर्ट करतील, दोन्हीपैकी एक होईल, पण ट्रोलचे चान्सेस खूप जास्त आहेत, कारण की लोकांनी हे सगळं पाहिलेलं नाहीये, त्यांना डायजेस्ट नाही होणार. तर मी बोलली ठीक आहे, मी तयार आहे, जे होईल ते मी ऍक्सेप्ट करायला तयार आहे. असंही मी करतेच आहे, रोज फेस एव्हरी डे माझ्यासाठी स्ट्रगल आहे. तर मी जाऊन मुंबई ऑडिशनला उभी राहिले. माहीत जास्त फार काही नव्हतं, जो मुंबईची सुकन्याचा बेस होता तोच उचलला आणि गेले जाऊन उभी राहिले आणि ऑडिशनचा नंबर आला, माझा अनाऊन्स केला, स्टेजवरती आले, कॉन्फिडेंटली आले, वॉक केलं, मला माईक दिला गेला, मी माझं स्पीच दिलं की मी कोण आहे, मला काय साध्य करायचं आहे, सर्व सांगितलं की लाईक म्हणजे मी मिताली सोनवणे, लाईक इंट्रोडक्शन दिलं माझं सगळं, आणि सांगितलं की मला ह्या इंडस्ट्रीमध्ये ह्यासाठी यायचं आहे कारण की मला मिस युनिव्हर्स वर्ल्डला जाऊन मला एक नवीन व्याख्या तयार करायची सौंदर्याची, असं मी सांगितलं. लिटरली मी फर्स्ट इंडियन होती की जिने ही हिंमत केली होती. त्यासाठी अख्खे जे लारा दत्ता, नताशा गोवर असे बरेच दिग्गज बसलेले होते आणि ते सर्वच्या सर्व उभे राहिले आणि त्यांनी मला क्लॅप्स केलं, माझ्यासाठी स्टँडिंग ओवेशन दिलं मला आणि हॅट्स ऑफ केलं आणि माझ्यासाठी अख्ख्या स्टाफला, अख्ख्या कंटेस्टंटला, सर्वांना उभं केलं मला म्हणजे अप्रिशिएट करण्यासाठी कंपल्सरी. आणि मला खूप भारी वाटलं आणि मग मला असं वाटलं की आता जर बस मी एवढं छान स्पीच दिलंय, सर्व प्रॉपर आहे, मला ही लोक घेतील असं मला वाटलं. बट माझा रिझल्ट होल्डवर ठेवला, मला थोडा वेळ थांबवण्यात आलं आणि देन समहाव मला सांगितलं की नाही, तुम्हाला नाही घेऊ शकत आम्ही. मी बोलले की ठीक आहे. दुसऱ्या दिवशी घरी आले, दुसऱ्या दिवशी त्या लोकांनी माझा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आणि तो फार व्हायरल, तुफान व्हायरल गेला तो व्हिडिओ. जिकडे मी जे बोलली होती, जे केलं होतं, तो मला एक बेनिफिट झाला ऍक्च्युली, की त्यांनी भले मला घेतलं नाही पण माझा व्हिडिओ त्या लोकांनी व्हायरल केला ऑफिशियल फेमिना मिस इंडियाच्या पेजवरून. अच्छा. तर ती माझ्यासाठी खूप मोठी प्लस पॉईंट होता आणि त्या लोकांनी इव्हन माझा फोटो टाइम्सच्या ऑफिसमध्ये सुद्धा लावला, कारण की एक हिस्टॉरिक मोमेंट असल्यामुळे. तर माझ्यासाठी ती खूप प्राऊड मोमेंट होती की अरे म्हणजे मी काहीतरी केल्याचं फील होतं मला. बट मग मी थोडं रिसर्च केलं गोष्टींचं की मला घेतलं का नाही. देन मला कळालं की एवढ्या ज्या बिचाऱ्या मुली लांबून लांबून येतात, लाईन लावतात, ही लोक घेत नाहीत. पण ही लोक का घेत नाहीत, ह्याचं मूळ कारण होतं एजन्सी. अच्छा, म्हणजे एजन्सीज ठरवतात पुढे जाणार. एक्झॅक्टली. आणि ह्याबद्दल कोणी बोलायला मागत नाही ओपन अप, सगळ्यांना असं वाटतं की अरे असं कसं रिव्हील करणार. बट हे फॅक्ट आहे, एजन्सी जर तुम्ही लावली तर तुमचे चान्सेस 90% ब्राईट होतात. घेतील याचा काही गॅरंटी नाही, बिकॉज तिकडे पण फेवरेटिझम असतं. एजन्सी केलं तिकडे पण फेवरेटिझम असतं. तुम्ही फेवरेट असाल तर तुम्हाला पटकन पुश मिळतं आणि तुम्ही जर फेवरेट नसाल तर तुम्हाला तुमचा स्ट्रगल स्वतः करावा लागतो. म्हणजे तुम्ही लाखोने पैसा ओतायचा आणि तुम्हाला ती लोक घेतील की याची गॅरंटी नाही. पण एजन्सी असेल तर तुम्हाला जो बॅचचा नंबर असतो तो पण पुढचा भेटतो. हो, आणि जर का तुम्ही एजन्सीमधून असाल ना तर बॅचचा नंबर तुम्हाला लास्टचा भेटतो, असं असतं ते. तर ते सगळं इंटरनल आहे. तर मी मग विचार केला की ठीक आहे, मग माझ्याकडे 2 ऑप्शन होते एजन्सीचे, एक टियारा आणि कोकोबेरी. टियारा तुमच्या पुण्यामध्ये सेटल आहे आणि टियारा खूप ओल्डेस्ट आहे, आणि कोकोबेरी अलिसा राऊत घेतात, तर मुंबईमध्ये आहे अंधेरी. तर ह्या दोन्ही इंडियाच्या लिडिंग पेजंट एजन्सीज आहेत. तर मी विचार केला की ठीक आहे, मी मुंबईला प्रेफर करेल, कारण की राहता घर जवळ असल्यामुळे ट्रॅव्हल इझी पडेल. मी एजन्सी जॉईन केली. मॅमने तिकडे मला खूप अप्रिशिएट पण केलं आणि मग मला वाटलं की आता मला थोडं तरी पुश मिळेल. मी असे बरेच जवळजवळ 5 अटेम्प्ट दिले मिस युनिव्हर्स इंडियाला. फेमिना मिस इंडियाला मी 4 अटेम्प्ट दिले आणि मिस युनिव्हर्स इंडियाला 5 अटेम्प्ट दिले. म्हणजे ऑलमोस्ट मी झालं 9 वेळा मी गेली. 9 वेळा मला रिजेक्ट करण्यात आलं आणि रिजेक्शनचं फक्त एकच कारण काय माहितीये, स्किन क्रायटेरिया. तर माझ्यासाठी खूप शॉकिंग होतं की मी बोलली हीच लोक ऍक्सेप्ट नाही करत आहे तर सामान्य लोक काय ऍक्सेप्ट करणार आहे मला. मी बोलली की ठीक आहे, इट्स ओके, मिस युनिव्हर्स वाले नाही घेतात ना, तर अजून कोणती एजन्सी आहे जी मोठी आहे.
मग निखिल आनंद ग्लॅम आनंद करून एक एजन्सी आहे आपल्या बरं. इंडियामध्ये, जसं फेमिना मिस इंडिया आहे हम्म. तसं ग्लॅम आनंद वाले पण आहे, जे मिस इंटरनॅशनल आहे, जे हम्म. वर्ल्डचे टॉप 3 पॅजंट मध्ये येतं वर्ल्डमध्ये. बरं. पहिली मिस युनिव्हर्स, मिस हम्म. वर्ल्ड आणि मिस इंटरनॅशनल. बरं. तर निखिल आनंदकडे ती फॅन्टसी होती. मी ऑडिशनला गेले आणि ऑडिशनला गेल्यावरती मला त्या लोकांनी पण रिजेक्ट केलं. तर मी बोलली मी ट्रेंड आहे, माझ्याकडे स्पीकिंग स्किल्स चांगले आहेत, माझ्याकडे टॅलेंट राऊंडसाठी टॅलेंट दाखवायला मी कथ्थक डान्सर आहे, मग मला घेत का नाही. तर मी डायरेक्टली जे ऑलरेडी सीईओ आहे निखिल आनंद, मी त्यांना पर्सनल मेसेज टाकला की सर मी असं असं मुंबईमधून ऑडिशन दिलं होतं पण मला घेतलं नाही, माझी इच्छा आहे तुम्ही माझं एकदा ऑनलाईन ऑडिशन घेऊन बघा आणि जर तुम्हाला वाटलं ना की माझ्या काय त्रुटी आहे तर मला काढून टाका. ते बोलले की ठीक आहे. त्यांनी माझं ऑनलाईन ऑडिशन घेतलं आणि ते अमेज्ड होते. ते बोलले की तुला ह्या लोकांनी मुंबई ऑडिशनला घेतलंच कसं नाही. त्यांनी त्यांच्या ह्या लोकांना जे पॅनलवर बसले त्यांना विचारणा केली सीईओने, स्वतः फाउंडर होते ते, की तुम्ही ह्या मुलीला का नाही घेतलं. म्हणजे प्रॉपर गर्ल आहे ही, प्रॉपर मॉडेल आहे. मी कॉम्पिटिशनमध्ये त्यांनी मला घेतलं आणि मग त्यानंतर मी विचार केला की ऑलरेडी मी मिस टिआरा इंडिया ही केलं होतं त्या दरम्यानमध्ये. त्या 9 अटेंडमेंट मिस टिआरा इंडिया केलं, मिस टीजीपीसी इंडिया केलं आणि मिस टिआराची मी 3rd रनरअप पण होते. आणि मग पण ते कसं तेवढी मोठी लेवल नव्हती. मग ही सगळ्यात मोठी लेवल होती नॅशनलची, जे नॅशनल म्हणजे नॅशनल प्लेअर म्हणून जे खेळतात अशी नॅशनल लेवल होती ती मोठी. म्हणून मी त्यांनी मला प्लेसमेंट दिली पण त्या व्यक्तीने माझं इतकंसं पण स्कार्सचा आहे ना यूज नाही केला. अदरवाईज मी जेवढे पॅजेंट केलेत ना माझ्या करिअरमध्ये, बरेच केले मी, तर त्यांनी प्रत्येकाने कसं केलं माहितीये का, स्कार्सला घेऊन ना त्यांनी त्यांचा बेनिफिट केला आणि टीआरपी क्रिएट करून त्यांचा फायदा करून घेतला. जसं तुम्ही म्हणताय की व्हिडिओ व्हायरल केला. हा एकदा एक्झॅक्टली. राईट. तर मग टीआरपी केली. तर मग मी बोलली की ठीक आहे, टीआरपीच्या माध्यमातून मला फेम भेटतंय. फेम हे पॉझिटिव्ह वे नसो किंवा निगेटिव्ह वेने असो, फेम असतं. मी बोलली ठीक आहे तुम्ही करा व्हायरल, मला काय हरकत नाही, पण मला जे साध्य करायचं मी करून राहील. मी तिकडे गेली, त्यांनी मला नॉर्मल कॉम्पिटिटर सारखं ट्रीट केलं. मी कॉम्पिटिशन कम्पीट केलं बट मला क्राऊन नाही आलं, कारण की क्राऊन ही एक प्रकारे इंटरनल सेटिंग असते. मी स्पष्ट सांगते, इंटरनल सेटिंग असते. खूप कमी अशा कोणत्याही शो मध्ये म्हणजे डायरेक्टली बोलायचं झालं तर ऑलमोस्ट 99% सेटिंग असते. 1% बोलायला 1%कडे फेअर खेळलं जातं, बट 99 इंटरनल सेटिंग असतातच. कशा प्रकारे असतात यासाठी? आयदर वाईज फेवरेटिझम, आयदर पैसा. ह्या 2 गोष्टी ह्या इंडस्ट्रीत बघितल्या जातात. माझ्याकडे पैसा नव्हता आणि माझ्याकडे तेवढं पुरेसे फेमही नव्हतं, पण माझ्याकडे एक गोष्ट होती, ती होती जिद्द. म्हणजे मी त्या 1% मध्ये आहे की मी कोणाला बोलणार नाही की ह्या इंडस्ट्रीमध्ये येऊ नका. तो 1% सोडायचा नसतो, तो तुम्हाला होल्ड करायचा असतो. तो 1% मी होल्ड केला की मी करणार. म्हणजे मी जिद्दी होती, मला करायचंय म्हणजे मला करायचंय. ज्यासाठी मी नोकरी नाकारली, ज्यासाठी मी गोष्टी केल्या नाहीत, ह्या गोष्टीला सिद्ध करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी. मी कशा मिळवूनच राहणार, कसे नाही देत मला बघू आपण. मग मी तिकडे गेले, त्या लोकांनी मला मेन क्राऊन नाही दिला, पण नॅशनल फायनलिस्ट मला पोझिशन आली. त्याचा मी यूज केला. मी विचार केला आता मी इकडे नॅशनल फायनलिस्ट आहे म्हणजे मला मिस युनिव्हर्स वाले मला घेतील. आणि 2024 मध्ये सगळे फासे फिरले. मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशन जी मिस इंडियाची होती, फेमिना मिस इंडिया ऑर्गनायझेशनची होती, ती फ्रँचायझी विकत घेतली निखिल आनंदने, जिकडे मी 2019ला नॅशनल फायनलिस्ट होती. मला समोरून अप्रोच आला निखिल सरांचा की मिताली तुला डायरेक्टर बनायचंय का, म्हणजे फ्रँचायझी आहे मिस युनिव्हर्स गोवाची, तू ती विकत घेणार का. ज्या ठिकाणी मला कंटेस्टंट म्हणून फायनलिस्टने बनवलं त्या ठिकाणी मला डायरेक्टरशिपची ऑफर आली. खूप मोठी गोष्ट होती. आणि त्यातून मी पहिली मराठी मुलगी होती की जिने म्हणजे ही फॅन्टसी विकत घेतली. म्हणजे आतापर्यंत कोणत्याच मराठी मुलीकडे नाहीये ना, पहिली मराठी मुलगी आहे जिने ही फॅन्टसी विकत घेतली. तर मी बोलली की ठीक आहे सर, मोठी अपॉर्च्युनिटी आहे, मी करणार. आणि म्हणजे असं असतं की तुम्ही गिव्हअप नाही केला ना गोष्टींना. ह्या दरम्यान मी बऱ्याच काही गोष्टी केल्या. म्युझिक अल्बम केले, म्हणजे दुसरे पॅजेंट्स केले. सुपर मॉडेल इंडिया ब्रँड जो आहे तो मी इस्टॅब्लिश केला, जो स्वतः माझा ओन ब्रँड आहे. मिताली मॉडेलिंग अँड मोर ब्रँडच्या अंडर मी 100 लोकांना तरी फ्री प्लॅटफॉर्म नॅशनल ओपन करून दिला. म्हणजे मी बऱ्याच गोष्टी त्या दरम्यान केल्या. म्हणजे 10 वर्षाचा एक कालावधी आहे. आणि 10 वर्षानंतर समजा तुम्ही मला 24 मध्ये मला फ्रँचायझी आली माझ्याकडे, मोठी फ्रँचायझी. आणि त्यानंतर मग 24ला पुन्हा मग ती फ्रँचायझी आल्यामुळे मिस युनिटी एशिया फ्रँचायझी मग माझ्याकडे आली. अच्छा.
तुम्ही आता बोलताना बोलल्या की म्युझिक अल्बम्स पण तुम्ही केलेत काही. हम्म. मॉडेलिंग मधून त्या क्षेत्राकडे कसं? जेव्हा मी मॉडेलिंग केली ना तेव्हा मला असं रिअलाइज झालं की मॉडेलिंग क्षेत्र जे आहे तर हे फक्त तीच लोक मला ओळखतायत जी लोक त्या क्षेत्राशी निगडीत आहेत. सर्वसामान्य मला ओळखत नाहीये. आजही जर का मी सर्वसामान्यांसोबत गेली ना, काय करते तू? सांगितलं ना मॉडेलिंग. अच्छा मग बाकीचं मग नोकरी बिक्रीचं काय? असे प्रश्न येतात कारण की त्यांना ह्या क्षेत्राबद्दल काहीच माहिती नाही. डायरेक्टरशिप काय आहे हे त्यांना माहितीच नाहीये. तर त्यांना मी कसं पटवू की मी काय पोझिशनवर आहे सध्या. तर मग मी विचार केला की मी सर्वसामान्यांना पोचायचं असेल तर टेलिव्हिजन हे एकच माध्यम आहे जे मी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकते. तर त्यासाठी मग मी जर काय बरेच डायरेक्टरला मी भेटले सुद्धा पर्सनली जाऊन. पण त्यांचं मग कसं होतं माहितीये का, तुझ्यासाठी एखादा कॅरेक्टर आम्हाला डिझाईन करावा लागेल. डिझाईन करायचंय तुम्हाला अजूनही एवढं म्हणजे मी व्याख्या बदलली आहे सौंदर्याची तरी तुम्हाला अजूनही डिझाईन कॅरेक्टर करायचं आहे. म्हणजे सेपरेट एक भाजलेली मुलगी हे कॅरेक्टर डिझाईन करायचंय. मी बोलली आता मी काय करू, आता मी कसं करू? तर सचिन कांबळे करून आहे जे पहिलं नाथखुळा प्रोडक्शनला डायरेक्टर म्हणून काम करायचे. मग त्यानंतर त्यांनी इंडिव्हिज्युअल सचिन कांबळे प्रोडक्शन हाऊस करून त्यांनी ते स्वतःचं हे सुरू केलं. ते बरेच फेमस आहेत. त्यांचे बरेच नाथखुळा वगैरे सगळी गाडी सगळे बरेच फेमस कॉन्सेप्ट आहेत त्यांचे. त्यांनी मला समोरून त्यांनी कसं अप्रोच केलं ते पण सांगते. माझी एक मैत्रीण होती, नागपूरची मैत्रीण आहे, ती मला सोबत घेऊन गेली तिच्या सेफ्टीसाठी. त्यांनी तिला अप्रोच केलं होतं गाण्यासाठी किंवा तिने त्यांना केलं होतं. आय डोंट नो दोघांचं काय बोलणं होतं. बट ती मुंबईला आली आणि ती मला मॉडेलिंगच्या दरम्यान मला भेटली होती. तर ती मला बोलली की मिताली तू माझ्यासोबत येशील का? मला एका डायरेक्टरच्या घरी जायचंय. मला भीती वाटते डायरेक्टरच्या घरी कसं जायचं, कारण की ती म्हणजे नागपूर साईडवरून आली त्यामुळे तिचं माइंडसेट एवढं ब्रॉड नसल्यामुळे ती मला बोलली की मला सेफ्टीसाठी तू माझ्यासोबत चल. मी बोलली ठीक आहे आता काय. मी गेली मैत्री खातर तिच्यासोबत. जाऊन मी आपली असं नॉर्मली आता कशी बसली अशी मी बसली होती. डायरेक्टर आले घरी तर ते आलेने चप्पल काढत होते आणि ते चप्पल काढताना तिच्याकडे नव्हते बघत, ते माझ्याकडे बघत होते असे. तर ते बघत होते, ते बोलतायत तुमच्याशी मग बघतायत माझ्याकडे. मग ती मुलगी तुम्ही आणि समजा मी डायरेक्टर आहे तर बोलताना तुमच्याशी बोलताय माझ्याकडेच बघतात. त्यांनी जवळजवळ मला खूप वेळ स्टेअर केलं पण मला काही फरक नाही पडला. मी माझ्या कॉन्फिडन्स मध्ये बिकॉज माझं कसं आहे म्हणजे मला असं की आय एम द बेस्ट. लोक काय थिंक करतात आय डोंट केअर. तर आम्ही गाडीत आम्हाला शिपला निघायचं होतं आम्हाला. गाडीमध्ये मी पाठची सीटर बसली, त्यांनी आरसानं माझ्याकडे केलं. ते बघतात माझ्याकडेच आरशामधून पण. आणि तिला बोलतायत की तिला ज्या गाण्यासाठी बोलवलं होतं तिला बोलले की सॉरी म्हणजे आपण एक दुसरं गाणं करू शकतो ना मॉडेलिंग बेसवरती ज्यामध्ये आपण हिला पण घेऊया मला. तर मी बोलली की तर तिला ते पटलं नाही. ऑफकोर्स कोणाला पटेल ती गोष्ट. तर ती बोलली की सर पण तुम्ही तर मला वेगळ्या गाण्यासाठी बोलवलं होतं. मग तिला त्यांनी काही पर्सनल प्रश्न विचारले की तू यासाठी कम्फर्टेबल आहेस का, म्हणजे गाण्यांसाठी काही रोमॅन्टिक गाणी कम्फर्टेबल आहेस का, त्यानुसार म्हणजे मी तुला विचार करतो. पण माझ्या डोक्यामध्ये सध्या एक वेगळी कॉन्सेप्ट आहे. तर त्यांनी डायरेक्टली माझ्याकडे फिरले इतके तासानंतर मला बोलत तू माझ्यासोबत काम करशील का. तर मी शॉक. मी बोलली हे असं का वागतायत विचित्र, म्हणजे तिला बोलले आणि मला कशाला विचारतायत ते. तर ते बोलतात की बघ मी तुला ऑफर देतो, घरी जाता विचार कर, मला एक कॉन्सेप्ट आहे डोक्यामध्ये, मला तुझ्यासोबत ते करायचं आहे. जर तू तयार असशील ना तर त्या मैत्रिणीला बोलले तू नंबर दे तिला माझा. त्यांनी मला नंबर नाही दिला, तिला बोलले तू नंबर दे. ती मुलगी माझ्या शिपमध्ये बोलेनच बसल्यावरती. तिला राग आला. मी माझ्या ह्याच्यामध्ये होते की अरे आता काय करू मी. मग 2-3 दिवसाने ना सचिन कांबळेंनी मला कोऑर्डिनेट केलं इंस्टाग्रामवरती. इंस्टाग्रामला मला विचारलं की तुला नंबर दिला का माझा, तुझा काय विचार झाला. मुली नाही सर माझ्याकडे तुमचा नंबर नाही आलाय. मग बोलले मग त्यांनी एवढं तिला कोऑर्डिनेट केलं. मग तिने मला तो नंबर दिला. नंबर दिला, मी कॉल केला आणि त्यांना विचारलं की त्यांनी मला कॉल केला. नंबर दिला, मी मेसेज टाकला की म्हणजे मेसेज टाकला व्हॉट्सअपला. त्यांनी कॉल केला. त्यांनी विचारलं की मिताली तू माझ्यासोबत असं म्हणजे एक कॉन्सेप्ट आहे, कॉन्सेप्ट एक ऍसिड विक्टीमवर आहे, तर तू करशील का. तर मी बोलले की मग पॉझिटिव्ह असेल ना तर मी करेन, पण मी विक्टीम वाले रोल नाही करत मी, तर माझ्याकडून पॉसिबल नाही ही गोष्ट. तर ते बोलले ठीक आहे भेटायला आहे. मी आणि मम्मी आम्ही दोघी जणी पुन्हा अलिबागला गेलो त्यांना भेटायला. कॉन्सेप्ट ठरलं, माझ्याकडे सर्व आउटफिट्स आहेत. म्हणजे आता इतक्या वर्ष इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे असा कोणता आउटफिट नाही की जो माझ्याकडे नाही. सर्व आउटफिट पासून स्टोरी लाईन पर्यंत सर्व लिहायला मी होती. माझं सगळं मी प्रोव्हाइड केलेलं. सगळं झालं
आणि गाणं जे पिक्चराईज केलं गेलं ना, हम्म. तर ते लिटरली ना खूप नेगेटिव्ह होतं मॉडेलिंग इंडस्ट्रीशी. आणि आय वॉज लाईक की एवढं नेगेटिव्ह मॉडेलिंगचं, कारण त्यांच्या डोक्यामध्ये मधुर भंडारकरचा फॅशन मूवी होता, त्यामुळे त्यांनी त्याच मूवीवर तुम्ही येणार, मी तुम्हाला तेच सांगते. त्यांनी त्या कॉन्सेप्टला पकडून त्यांनी सगळं म्हणजे प्रत्येक मॉडेल बेड सीन होते. मी बोलले मी इतक्या वर्ष इंडस्ट्री, मला असं कधी फील नाही झाली ही गोष्ट. आणि नॉट इव्हन माझ्या ज्या फ्रेंड्स आहेत समोर त्यांनाही ही गोष्ट फील नाही झाली आहे. मग ही इंडस्ट्री एवढी बदनाम करण्याचा अर्थच काही आहे? कारण की जर कोणी वाईट लोक असतात ना, ही प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात आणि क्षेत्र वाईट नसतं, माणसाची वृत्ती वाईट असते. बरोबर. तर मला असं होतं की म्हणजे ही लोक इंडस्ट्रीला बदनाम करतात. गाणं रिव्हील केलं, गाण्याचं लॉन्च आलं, सगळी मीडिया बसली होती, मलाही बोलवलं, लीड ऍक्टर्स म्हणून मला बोलवलं आणि गाणं रिव्हील केलं. गाणं फार सुंदर जिले जिंदगी होतं. गाणं इन्स्पायरिंग बनवलेलं होतं, पण व्हिज्युअलायझेशनला सगळं असं होतं की म्हणजे एक मॉडेल असते आणि 10 मिनिटाचं गाणं बनवलं होतं. म्हणजे ऑलमोस्ट लोकांना वाटलं की शॉर्ट फिल्मच आली आहे. 10 मिनिटाचं गाणं बनवलं आणि त्यामध्ये बऱ्याचशा मॉडेल्स म्हणजे स्ट्रगल करायला येतात आणि त्या सगळ्या म्हणजे शेवटी बेड्यापर्यंत जातात. मग काही एक प्रॉस्टिट्यूट होते, असं सगळं दाखवलं. तर मला ते मला नव्हतं आवडलं. पण तेव्हा मी काय बोलणार की मीडिया होती समोर आणि काम तर मी केलं होतं. आणि जेव्हा गाणं पाहिलं तेव्हा शेवटच्या 7व्या और 6व्या मिनिटावरती 7व्या मिनिटावरतीच अप्रॉक्स माझा व्हिडिओ होता. म्हणजे अख्खं तुम्हाला जर मला बघायचं असेल तर अख्ख्या 10 मिनिटाचं गाणं बघायचं, तेव्हा जाऊन तुम्हाला मी दिसणार. 7व्या मिनिटाला लोक बघत नाही, रीलचा काळ आहे, लोक 30 सेकंड पर्यंत तुमचा व्हिडिओ बघायला मागत नाही. 15 सेकंड मध्ये काय आवडला तर बघतात, नाहीतर डायरेक्ट स्क्रोल करतात. तर 10 लोकांना असं वाटलं हे माझं गाणं आहेच नाही. आणि मीडियाने त्यांना सवाल काय केला माहितीये का, तुमच्याकडे एक जिद्द जागत नवीन स्टोरी होती, तुम्ही ह्या स्टोरीवर काम नाही केलं. तुम्ही जो फॅशन पिक्चर आहे तेच तुम्ही आम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. ह्यामध्ये नवीन काही नाही, आम्हाला नवीन काही नाही वाटलं. आणि तुम्ही ज्या मुलीला लीड बोलताय ना, ती मुलगी लीड नाहीये, ती मुलगी ह्या गाण्यामध्ये प्रमुख पाहुण्यासारखी आली आहे. जर तुमच्याकडे तिची स्टोरी सांगणारी खूप काही होती, पण तुम्ही ते नाही केलं. आणि मग जेव्हा मी घरी आले ना, आणि पोस्टरवर माझा फोटोही नव्हता, जे मेन फ्लायर होतं ना त्या फ्लायरवरती माझा फोटो नव्हता. तर ती पण गोष्ट मला कुठेतरी लागली की अरे म्हणजे मी एवढं डेडिकेशन दिलं या गाण्यासाठी आणि मी कुठेच नाही आहे. मग मी बोलले की ठीक आहे, इट्स ओके, ते त्यांचं म्हणणं आहे, मी अजून काय करू शकते. माझ्या डोक्यामध्ये असंच असतं, मी जी गोष्ट होऊन जाते ना त्या गोष्टीला मी पुढे काय करू शकते. मग घरी आले, मम्मीलाही ते नव्हतं पटलं, कारण मम्मी माझ्यापेक्षाही वेगळा विचार. मम्मी तसं असं आहे की माझ्या मुलीला एकदम नॉर्मलच बघितलं पाहिजे असं असतं, बिकॉज ती मम्मीचं हृदय. तर मी बोलले की ठीक आहे. आता मग मम्मी बोलले की ठीक आहे, आपण एक काम करू, आपण आपलं गाणं करू. तर अप्सरा करून गाणं आम्ही केलं. ती आकाशात राहते जशी ती अप्सरा. आणि माझ्या मम्मीसाठी मी अप्सरा आहे. तिने ते गाणं ऑलरेडी, मम्मी रायटर आहे, तिने ऑलरेडी कविता लिहिलेली होती माझ्यावरती. तर मला फील झालं की ते मला लागलेलं होतं. मग ते लागलेलं असताना मी बोलली की आपण खरंच सौंदर्याची व्याख्या बदलतोय ना, तर आपण आपलं गाणं असंच काढू की एक अप्सरा स्कार्स घेऊन पण असू शकते. मग मी एक नवीन अप्सरा निर्माण केली लोकांच्या नजरेमध्ये आणि ते गाणं बरंच व्हायरल गेलं. स्पॉटीफाय, यांडेक्स अशा बऱ्याच ऑडिओ प्लॅटफॉर्मवर पण लोक ऐकतात. इंटरनॅशनल लेवलला अमेरिकेमध्ये गाणं ऐकून लोकांनी मला रिव्हर्ट बॅक दिलेलं आहे. तर बऱ्याच लोकांनी ते ऐकलं. तर मला ते फार छान वाटलं की म्हणजे माझं गाणं लोकांमध्ये पोहोचलंही आणि लोकांनी ते ऍक्सेप्टही केलं. म्हणजे जेव्हा काही नेगेटिव्ह होतं त्या नेगेटिव्हसाठी तुम्ही पॉझिटिव्हही करू शकता. आता तुम्ही बऱ्याच गोष्टी ह्या सगळ्या इंडस्ट्रीविषयी सांगितल्या, पण त्यावेळेस पण असं एक बोललं गेलं ज्यावेळेस मधुर भांडारकरांनी फॅशन नावाची मूवी रिलीज केली, ज्याच्यात डार्क साईड मॉडेलिंगची दाखवली गेली. आणि तीच जी इमेज आहे मॉडेलिंगची किंवा बॉलिवूड असेल किंवा कोणत्या इंडस्ट्रीची, पेज 3ची इमेज, पेज 3 इमेज, की एक सामान्य जो वर्ग आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर आहे भारतात, तर त्यांना ती जी इमेज आहे तर ती खूप त्यांच्या मनात निगेटिव्ह आहे की ड्रग ॲडिक्ट असतात, नशेत असतात, व्यसन केले जातात, त्याशिवाय ऍक्टिंग मॉडेलिंग यांची बाहेर निघत नाही. हे फॅशन मूवीमध्ये पण दाखवलं गेलंय. किंवा बऱ्याच विचित्र प्रकार त्या ठिकाणी घडतात. प्रत्येकाला चान्स तर मिळतच नाही की त्या ठिकाणी तेवढं सक्सेसफुल ती व्यक्ती होऊ शकते. तुम्ही ह्याच्यात कसं बघताय की खरंच तेवढी वाईट आहे का इंडस्ट्री? मी सांगेल इंडस्ट्री कधीच वाईट नसते. वाईट असते ती आपली वृत्ती. म्हणजे जर तुम्हाला कोणी अप्रोच केलंय तर त्या अप्रोच वरती तुम्ही काय रिॲक्ट करायचं,
जर तुम्हाला कोणी समजा एक दारूचा ग्लास देतंय, तो प्यायचा की नाही प्यायचा हे तुमच्या हातामध्ये असतं. इंडस्ट्री नाही वाईट आहे, वाईट तुम्ही आहात, कारण की तुम्ही तो ग्लास घेताय किंवा तुम्ही ते ड्रग ऍडिक्ट आहात, तुम्ही ऍडिक्ट होतात. मला असं होतं ना की मला साध्य करायचं होतं की ही इंडस्ट्री खूप प्युअर आहे, जर तुम्ही प्युअर असाल तर. मी अद्याप आजपर्यंत सध्या एक सिगरेट ही नाही घेतली आहे, नो ड्रिंक, नथिंग, काहीच नाही, आणि तरीही मी आज एक सक्सेसफुल सुपर मॉडेल आहे. आता बऱ्याचदा आपण पाहतो ज्या जुन्या अभिनेत्री ज्या आहेत, ऍक्ट्रेसेस आहेत, मॉडेलिंग मधल्या पण काही मुली आहेत, फिमेल्स आहेत. मी टू एक नावाची चळवळ चालू झाली होती, खूप हा, मोठ्या हा, प्रमाणात हो. ती जगभर गाजली. त्यामध्ये बऱ्याच ऍक्ट्रेसेसनी आरोप केले, हम्म. कास्टिंग काउचचे केले किंवा बऱ्याच प्रकारचे आरोप केले की अश्लील वर्तन केलं गेलं हो. त्यांच्यासोबत. ह्या असल्या कोणत्या प्रकारचा तुम्हाला कधी अनुभव आलाय का, किंवा तुमच्या सोबत असलेल्या कोणत्या तुमच्या फ्रेंडला अनुभव आलाय का? म्हणजे प्रॅक्टिकली सांगेल तर मला माझ्यापर्यंत हा अनुभव नाही आलाय, कारण की ही जी लोक असतात ना अशा मेंटॅलिटीची, ही लोक ना मुलगी बघून विचार करतात की हिच्यावर तो हल्ला करायचा की नाही करायचा, म्हणजे हिला आपण यूज करायचं की नाही. बिकॉज तुम्ही जर का एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असाल ना, समोर तो 10 वेळा विचार करतो हिला बोलायचं की नाही बोलायचं. त्यामुळे इट्स ऑल अबाउट अप टू यू की तुम्ही कसं आहात. कारण की मी विचार जेव्हा जेव्हा मी बघितलंय ना, जर तुम्ही कमकुवत असाल ना तर समोरचा तुमच्यावरती ट्राय करून बघणारच, आणि समोर जर काय पॉझिटिव्ह अप्रोच आला तर ते होणारच आहे. आणि खूप क्वचित असं असतं, खूप क्वचित, म्हणजे मी सांगेल तुम्हाला जेवढी इंडस्ट्री मी जवळून पाहिली आहे ना, तर खूप रेअर केसमध्ये फोर्सफुली होतं, खूप रेअर केसमध्ये. अदरवाईज जोपर्यंत दोघांची सहमती असेल तेव्हा तर ह्या गोष्टी होतात पॉसिबल. अदरवाईज फोर्सफुलीचा पर्सेंट फक्त एक आहे. त्यामुळे मुलीवरती असतं किंवा त्या मुलावरती असतं, म्हणजे मुलगीच विक्टीम असते असं काही नाही, मुलंही विक्टीम असू शकतात. मुलांनाही कधी कधी लाईक जे गे असतात ते अप्रोच करतात, तर त्या मुलाच्या हातामध्ये असतं ना, आपण ते कसं घ्यायचं, आपण ते अप्रूव्ह करायचं की रिजेक्ट करायचं, हे तर आपल्या हातामध्ये आहे. तर कॉम्प्रोमाइज, याला कॉम्प्रोमाइज शब्द एक आपण बोलू शकतो, कॉम्प्रोमाइज करणं हे तुमच्या हातामध्ये असतं. आता समोरून ऑफर आली आहे, ती एक्सेप्ट करायची का रिजेक्ट करायची हे अप टू यू आहे ना. म्हणजे थोडक्यात ह्या इंडस्ट्रीमध्ये अप्रोच केलं जातं आणि बऱ्याच अप्रोच मी ह्या इंडस्ट्रीमध्ये केलं तर हे नाही बोलणार, सगळ्या इंडस्ट्रीमध्ये, कॉर्पोरेटमध्ये नाही अप्रोच होतं ना, प्रमोशन पाहिजे अप्रोच करा, तर अप्रोच हे प्रत्येक क्षेत्रामध्ये असतं. पण ही इंडस्ट्री आहे ना बदनाम करून ठेवलेली आहे, तेवढी बदनामी इंडस्ट्री नाही आहे. तुम्ही जर काय पूर्ण साफसुथरे असाल ना, तर तुमच्या इम्रान हाशमी, तुम्ही जर काय बघितलं ना, इम्रान हाशमी एक अशी व्यक्ती आहे जी पडद्यावरती किससाठी फेमस आहे, बोल्ड सीनसाठी फेमस आहे, पण त्यांची पर्सनल लाईफमध्ये तुम्ही बघाल ना, आजही त्या व्यक्तीचं कोणासोबत लिंक गेलेलं नाहीये, कारण की त्याची जी रिअल लाईफ आहे ती पूर्णपणे क्लीन आहे. सो इट्स अबाउट पर्सन टू पर्सन, ती तुम्ही कसं रिअल लाईफमध्ये डील करता. आता तुम्ही या माध्यमातून पुढे चालल्याच आहात, मॉडेलिंग करताय, आता ऍक्टिंगही करताय, तुमचे अल्बम्स पण आले, असं बरंच यश तुम्हाला पुढे पण मिळत राहो हीच प्रार्थना. आता पुढचा प्लॅन काय, एम काय? माझा पुढचा प्लॅन असा आहे, मला ऍक्च्युली ना एखादा असं टेलिव्हिजन डेली सोपमध्ये मला डेब्यू करायचा आहे, असा माझा प्रयत्न आहे. कारण की जेव्हा मी डेली सोप करेल ना, तर मी घराघरात पोहोचेल, आणि जेव्हा मी घराघरात पोहोचेल ना, तेव्हा 100रातली एक तरी आई बोलेल की मी माझ्या मुलीला उभी करेल. कारण की आता माझं रिसेंटली जे म्हणजे सोशल मीडियावरती व्हिडिओज व्हायरल होतात ना, म्हणजे इन्स्पायरिंग व्हिडिओज आहे, मोटिवेशनल स्पीकरचे व्हिडिओज आहेत, तर मला लिटरली असे मेसेज आले काही मम्मांकडून, आमची ही मुलगी लहान आहे, तिलाही असं झालंय किंवा काही वेगळे इन्सिडेंट झाले आहेत, तर आम्ही कसं डील करू. तर एक त्यांना होप येतो की अरे ही करू शकते तर आपली मुलगीही करू शकते, किंवा एखादी जी मुलगी आहे जी स्वतः विक्टिम आहे तिलाही असं फील होतं ही करू शकते तर मी पण करू शकते. मग तुम्ही डेली सोपसाठी अप्रोच केलंय कधी? एक ठिकाणी मी गेली होती, बट तिथून काही रिझल्ट आलेला नाहीये. बट म्हणून मला असं मी म्युझिकल त्यासाठीच सुरू केलं की जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे ना माझ्याकडे बघण्याचा, तो अजून इंडस्ट्रीचा बदललेला नाही आहे. आणि मराठी इंडस्ट्रीचं एक वैशिष्ट्य आहे, त्या लोकांचं कसं आहे माहिती का, जर तुम्ही थिएटर केलेलं असेल ना तर तुम्ही ऍक्टर, मॉडेलिंग केली असेल ना तर तुम्ही ऍक्टर नाही, हे त्यांना ठाम मत आहे मराठी इंडस्ट्रीचं. आणि आपण ह्या उलट बॉलिवूडकडे बघितलं ना, तर बॉलिवूडला कसं आहे, तुम्ही मिस युनिव्हर्स जरी झाला ना तर तुम्हाला ती लोक बॉलिवूडमध्ये डेब्यू देतात. तर ऍक्टिंग ही थिएटर करणं, मी थिएटरला कधी मागे म्हणजे हे करणारच नाही, बट ऍक्टिंग ही रक्तामधून असते, थिएटरमध्ये नसते. तुमच्या आतमध्ये जर का ती असेल ना
तर ती तर ती येते. बाहेर येणारच, असं असतं. तुम्ही एवढं बरंच काय काय सांगितलं. एक टॅबू आहे मॉडेलिंग इंडस्ट्रीला घेऊन की हे वाईटच आहे. वाईटच आहे. म्हणजे सामान्य जनता खूप मोठ्या प्रमाणावर आहे, त्याचा टक्का खूप मोठा आहे सामान्य जनता. सौंदर्याची व्याख्या म्हणजे गोरी असणं असं पण आहे हो. लोकांच्या डोक्यात आधीपासून आहे, आणि आता ते आहेच. त्यासाठी वेगवेगळ्या फेअरनेस क्रीम्स वगैरे वापरल्या जातात, पावडर्स असतील, बरेच स्किन केअर वापरले जातात. पण आता तुमचा हा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स मॉडेलिंग इंडस्ट्रीचा, तुम्ही काय बघता की एक म्हणजे कलर जिचा काळा आहे, जी मुलगी जिची हाईट कमी आहे, हो. जिचं जरा वेट जास्त आहे किंवा हेल्दी म्हणता येईल आपल्याला, तर ह्या मुलींना जागा आहे का ह्या इंडस्ट्रीत? ह्या मुलींना पुरेपूर जागा आहे, पण ते मुलींनाच माहिती नाही की आम्हाला जागा आहे की नाही. कारण की आजही मुली मला काय विचारतात माहितीये का, की मॅम माझी हाईट कमी आहे, पण मला मॉडेलिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे, मी करू शकते का? तर मग ते जे मला प्रश्न आले, त्या प्रश्नाला उत्तर म्हणून मी सुपर मॉडेल इंडिया हे पॅजंट सुरू केलं, ज्याचा 4था सीझन आता ह्या वर्षी आहे. 3 सीझन मी केले आणि त्यामध्ये मी प्रत्येक कलरची, प्रत्येक साईजची आणि प्रत्येक हाईटची मुलगी घेतली आणि मुलंही घेतली. बरं. मिस्टर मिस अँड मिसेस सुपर मॉडेल इंडिया असा जो ब्रँड, म्हणजे असा मी ब्रँड तयार केला आणि त्या अंडर मी कॉम्पिटिशन रन केलं. कारण की मला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे की तुम्ही सर्वजण एलिजिबल आहात ह्या गोष्टीसाठी. इनफॅक्ट कोणताही क्रायटेरिया कुठेही लिहून ठेवलेला नाहीये की तुमची हाईट एवढी पाहिजे. जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही जाऊ शकता. आणि ह्यामध्ये अजून एक फरक असा आहे, लोकांना आहे ना ब्युटी कॉन्टेस्ट आणि रनवे, ब्युटी कॉन्टेस्टला पॅजंट बोलतात आणि फॅशन शोला रनवे बोलतात, ह्यातला डिफरन्स नाही कळत. त्यामुळे त्यांना नेमकं कळत नाही की जायचं कुठे आपण. जर तुम्हाला जायचं असेल ना, तर सगळ्यात पहिला तुम्हाला सुरुवात ही ब्युटी कॉन्टेस्ट पासूनच करावी लागते, म्हणजे पॅजंट पासून. कारण जेव्हा तुम्ही पॅजंटमध्ये तुम्ही रॉ उतरू शकता, रनवेमध्ये तुम्ही रॉ नाही उतरू शकत. पण परंतु त्यामध्ये पण अजून एक गेम आहे. आजकाल असं झालंय की पहिलं रनवे मॉडेल्स म्हणजे कसं होतं माहितीये का, हाईटचा क्रायटेरिया होता की लाईक मुली 5.8 पाहिजे, मुलं 5.11 पाहिजे, असे जे क्रायटेरिया होते. आता असे काही क्रायटेरिया असेही राहिलेले नाहीये, कारण की पैसा मॅटर करतो. जर काय म्हणजे मी मॉडेलही नाहीये, मला मॉडेलिंगचा काही ज्ञानही नाहीये समजा, आणि मी एकदा जाडी पण आहे आणि मला चालतात कसं हेही नाही माहित आहे. पण एखादा डिझायनर असतो जो मला अप्रोच करणार, मुझे 2 लाख रुपए दे दो, 1.5 लाख रुपए दे दो, मैं तुम्हें रनवे पे चलाऊंगा. म्हणजे मोठे मोठे रनवे होतात ना, त्या रनवेवरती डिझायनर पैसे मागतात मॉडेलकडून. पहिलं असं होतं की मॉडेल्सला पैसे मिळायचे. आता असं झालं आहे की जर तुम्ही फॅशन असाल किंवा तर तुम्हाला पैसे द्यावे लागतात, ते पण लाखोच्या घरामध्ये. मग तुम्ही ते एक चालायचं, चाला कसे पण, त्यांना काय घेणं देणं नाही. म्हणजे पहिलं कसं होतं, एक रूल होतं, एक एथिक्स असतं. जर तुम्ही एजन्सीज लावल्या किंवा तुम्ही प्रॉपर कुठून ट्रेनिंग घेतलं तर तुम्हाला ते कळतं की काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे, पाय कसे गेले पाहिजे, फीचर्स कसे असले पाहिजे, हात कसे हलतात. आता असं काही नाही. आजकाल तुम्ही रनवे बघाल ना, मग ते लॅक्मेचे जरी रनवे असतील ना, तुम्ही बघा कोणीही येतंय, कोणीही चालतंय. आजकाल सर्वच मॉडेल झालेले आहेत सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे ऍक्च्युअलमध्ये. पण ऍक्च्युअल मॉडेल म्हणजे काय, तुम्हाला प्रॉपर सुरुवात करायची असेल ना करिअरची, तर तुम्हाला सगळ्यात पहिले एक ब्युटी कॉन्टेस्टमध्ये फ्रेशर म्हणून पार्टिसिपेट करा आणि तिकडे तुम्ही जिंकाल ही अपेक्षा करू नका, कारण तुमचं पहिलं असतं ते. आणि तुम्हाला असं वाटतं मी मोठी मिस इंडिया नाही. तुम्ही पहिलं जा, एक अनुभव घ्या, अजून 1-2 पॅजंट करा, तुम्ही एक प्रोफाईल डेव्हलप करा सोशल मीडियावरती, आणि त्यानंतर प्रोफाईल डेव्हलप झाल्यावरती तुम्ही रनवेसाठी अप्रोच करू शकता की सर मी असं असे शोज केलेले आहेत, तुम्ही मला रनवेमध्ये घेणार का? मग तेव्हा तुम्हाला जाऊन तिकडे पेड मिळतं आणि ऑडिशन सुद्धा असतात. आता ऑडिशन द्यायचे कुठे, तर ऑडिशन देणं फार सोपं आहे. सोशल मीडिया पेजेस असतात. फेमिना मिस इंडियाचा पेज आहे, मिस युनिव्हर्स इंडियाचा पेज आहे, रनवे लॅक्मेचा पेज आहे, लोटसचा पेज आहे, असे बरेच जे शो होतात, बरेच शोचे बरेच पेजेस असतात, ते शोधून काढायचे. पेजंट पेजेस केले तरी पेजंट पेजेस पण असतात, शोधायचे, त्यांना फॉलो करायचं. ती लोक ऍड टाकतात की आमच्याकडे असं असं ऑडिशन आहे, तुम्ही या. आणि मग त्या ऑडिशनला जाऊन आपण उभं राहायचं आणि ऑडिशन द्यायचं. कारण की प्रत्येक जण एजन्सी फायनान्शियल स्ट्रॉंग नसू शकतो, अफोर्ड नाही करू शकत ती गोष्ट. तर तुम्ही जाऊन स्वतः बिना पैशाचं जाऊन उभे राहा, तुम्हाला ऑटोमॅटिक एक्सपिरियन्स येईल. युट्यूबचे व्हिडिओज बघा, मॉडेल कसे चालतात. इनफॅक्ट मी सुद्धा टाकलेले आहेत मिताली सनन या युट्यूब चॅनलवरती. तुम्ही जाऊन ते व्हिडिओज बघा, तुम्हाला कळेल की कसं चालायचं, कसं उभं राहायचं. बरेचसे इन्फॉर्मेशन तुम्हाला सोशल मीडिया थ्रू मिळणार आहे. खूप इझी झालंय, तुम्ही ते प्रेफर करू शकता. आता तुम्ही खरं पाहायला गेलं तर शून्यातूनच विश्व निर्माण केलंय, तुम्ही इथपर्यंत पोहोचलात, आणि एक मराठी मुलगी डायरेक्टर असल्याचं तर आम्हाला सगळ्यांना मराठी माणसांना अभिमानच आहे. थँक्यू. त्याचबरोबर तुम्हाला दादासाहेब फाळके अवॉर्ड सुद्धा आहे, टेलिव्हिजन. येस.
आणि अशा बऱ्याच प्रकारच्या अचिव्हमेंट आहेत तुमच्या. त्यावेळेस दादासाहेब फाळके हा मानाचा पुरस्कार मानला जातो. तो रिसीव्ह करताना काय भावना होत्या? म्हणजे मला तेव्हा असं वाटलं होतं की जर मी ऍक्टिंगच करेन ना तरच मला हा अवॉर्ड मिळू शकतो. असं माझं जे कॉन्सेप्ट होतं ना, सगळ्यात पहिला ते कॉन्सेप्ट तुटलं. कारण की मला बेस्ट मॉडेल म्हणून तो अवॉर्ड मिळाला. बेस्ट मॉडेल आणि फ्रेश फेस. कारण की मी म्युझिकल सुद्धा केलं होतं अप्सरावाला. ते खूप इनोव्हेटिव्ह होता आणि लाईक सौंदर्याची डेफिनेशन पुन्हा एकदा बदलली होती इंडस्ट्रीने. सोनेरी पडद्यावरती मी ती उतरवली. तर मग त्यांना असं होतं की हिने खूप छान केलंय, समथिंग डिफरंट पण आहे आणि मॉडेल तर ही आहेच आहे. मग बेस्ट मॉडेल आणि बेस्ट फ्रेश फेस म्हणून त्या लोकांनी मला तो अवॉर्ड दिला आणि तो घेताना मला इतकी प्राऊड फिलिंग होती ना. पण ॲट द सेम टाइम मला असं होतं की माझी जबाबदारी अजून वाढली आहे. की म्हणजे मला जर काय हा अवॉर्ड मला विदाऊट टेलिव्हिजन, विदाऊट विदाऊट एखादा मूवी न करता मला मिळतोय, तर खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी आणि खूप प्राऊड फिलिंग होती. की म्हणजे असं वाटलं की म्हणजे मी काहीतरी करून दाखवलं आयुष्यामध्ये. जी लोक बोलत होती ही मुलगी मारून टाका, ती मुलगी आज एक अवॉर्ड घेते, तर ती माझ्यासाठी खूप प्राऊड फिलिंग होती. मिताली मॅम, तुम्हाला बिग बॉस मध्ये मराठी किंवा हिंदी कुठे जायची इच्छा आहे का? मला मराठी बिग बॉसमध्ये जायची खूप इच्छा आहे. कारण याचं कारण असं आहे की आतापर्यंत मी जेवढे डायरेक्टर्स लोकांना भेटली आहे, तर प्रत्येकाचं असं आहे की स्टार्सला घेऊन कॅरेक्टर डिझाईन करायचं आहे. पण बिग बॉस जर मी एंट्री केली तर मी जशी आहे तसं मला जावं लागेल. कोणतंही कॅरेक्टर माझ्यासाठी डिफाईन करावं नाही लागणार. आणि मॉडेलिंगची जी संकल्पना आहे ती त्या थ्रू लोकांपर्यंत पोहोचू शकते. आणि मॅक्झिमम ऑडियन्सपर्यंत मी रीच करू शकते की तुम्ही जसे आहात तसे सुंदर आहात, ही एक परिभाषा लोकांपर्यंत पोहोचू शकते. मिताली मॅम, तुम्ही आज आल्या, मॉडेलिंग इंडस्ट्री विषयी बोलल्या आमच्याशी. आमच्या जे प्रेक्षक आहेत, ऑडियन्स आहेत, त्यांच्यापर्यंत तुमच्या या गोष्टी नक्कीच पोहोचतील. आणि तुम्ही ज्या खऱ्या भावना, ज्या मॉडेलिंग विषयी तुमचं पॅशन दिसतं त्यातून, ज्या व्यक्त केल्या, ते आम्हाला तुमच्याकडून काही माहिती सुद्धा मिळाली. त्याबद्दल आम्ही तुमचे खरंच आभारी आहोत. तुम्ही आल्या त्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांना विनंती आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा, लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.